नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सुट्टीच्या दिवशी अशी टम्म फुगलेली खस्ता कचोरी बनवायची असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने बनवून बघा, म्हणजे तुम्हाला देखील सहज बनवता येईल। अजिबात ही रेसिपी फेल जाणार नाही। तर कचोरी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यात पाव वाटी तेल टाकलं, चवीसाठी मीठ टाकलं आणि सुरुवातीला हाताने चांगलं पीठ हे कालून घ्यायचं। असं तेलाचं मोहन दिल्यामुळे कचोरी ही चांगली खस्ता तयार होते। आता 1 वाटी पाणी घेतलं, थोडं पाणी टाकून त्याचा थोडासा कडक असा गोळा तयार करून घेतला आणि हे पीठ 10-15 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। तोपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा। मसाल्यामध्ये घेतलेलं आहे धने, जिरे, बडीशोप असं संपूर्ण याचं जाडसर वाटण तयार करून घेतलं। लगेच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यात 1 चमचा मिरची लसूणचा ठेचा आणि ही केलेली भरड असं हे चांगलं तेलावर लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। आणि हळद, चटणी पावडर, चाट मसाला असं संपूर्ण टाकून परतून घेतलं की लगेचच त्याच्यात 2-3 चमचा बेसन पीठ टाकलं आणि चांगलं मिक्स केल्यावर त्याच्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर टाकायची, म्हणजे मसाल्याला चांगली चव येते। आता हातावर थोडंसं पाणी घेऊन असं हबका मारायचा, त्यामुळे बेसन पीठ चांगलं शिजेल आणि 2-3 मिनिट असं शिजून झाल्यावर आता कचोरीमध्ये भरायचं सारण हे आपलं तयार आहे। मसाला तयार झाला तोपर्यंत इकडे पीठ मस्त फुलून आलेलं आहे। आता एका परातीत काढून चांगलं चोळून घ्यायचं आणि असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि हातावरच अशी पारी तयार करून त्याच्यामध्ये 1-2 चमचा सारण भरायचं आणि ही पारी एकसारखी अशी दुमडून मोदकासारखा आकार दिल्यावर लगेचच हाताने अशी चपटा करून घ्यायचा आणि वाटलं तर थोडंसं पाटावर देखील लाटून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजूने सारण हे पसरतं आणि कचोरी चांगली फुगते। अशा पद्धतीने कचोऱ्या तयार करून लगेचच तळून घ्यायच्या। तळताना तेल चांगलं तापू द्यायचं आणि कमी गॅसवर एक बाजू पूर्ण तळल्यावर मग दुसरी बाजू पलटायची। ही कचोरीची सविस्तर रेसिपी बघण्यासाठी टायटलमध्ये त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।